आता काल माझ्याकडे एक निर्णय आला होता की गौतमी पाटील या बैलासमोर नाचल्या. कारण ते बैलासमोर नाचून आता तुला काय होत आहे रे बाबा? भांडण तर होत आहे गावात, खेड्यातला तळू इथे जमलेला आहे. खरं तर मी लहान असताना गोट्या खेळायचो. आता कदाचित त्या लहान मुलांना माहित असेल गोट्या, कदाचित माहित पण असेल गोट्या कसं खेळतात ते. खर तर या ठिकाणी आपण या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. माफी मागतो. खर तर क्रिकेट मेळावा इथं चालू झालेला आहे. आता हे मंडळाचे मुलं माझ्याकडे आले होते. आणि ते सांगत होते की आपण बाबा 8 ओव्हरचा नाही, आपण 22 ओव्हरचा मॅच घेऊया. अरे बाबा तू केवढा मोठा आणि ते ओव्हर किती मोठे, खरंच तू खेळणार आहेस का तेवढा मोठा? खरं तर मला सांगायचं आहे, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आम्हाला वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात. त्या वेगवेगळ्या भूमिकामध्ये आम्हाला वेगवेगळे निर्णय सुद्धा घ्यावे लागतात. खरं तर पवारसाहेब आपल्यामध्ये आहेत नाही, पण त्याची आठवण म्हणून मी त्याच्या या आवाजाने, आता काल माझ्याकडे एक निर्णय आला होता की गौतमी पाटील या बैलासमोर नाचल्या. कारण ते बैलासमोर नाचून आता तुला काय होत आहे रे बाबा? काय 1 मिनिट थांब रे. काय रे तू दादा पादा काय लावलं रे माझ्या मागे?